यांचा स्मृतिदिन पुण्यतिथी 91 साली 21 मेला राजीव गांधींच्या देहाच्या चिथड्या उडल्या आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो बॉम्बस्फोट होता, तोही एक दहशतवाद होता आणि हा देश उभा करण्यामध्ये अनेकांचं बलिदान आजपर्यंत मिळालेलं आहे. स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही स्वातंत्र्य संग्राम हा तेवढ ठेवण्याकरता अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती स्वातंत्र्य यज्ञामध्ये ही दिली होती आणि तत्पश्चात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधींचा जो खून होता हा भारतातला पहिला दहशतवादी हल्ला होता. तद्वतच नंतरच्या काळात दहशतवादाचे अनेक बळी झाले. मुंबईत बॉम्बस्फोट असेल, इंदिरा गांधींचा मृत्यू असेल, राजीव गांधींचा मृत्यू असेल, हा दहशतवादी हमल्यात थेट पहलगामपर्यंत अनेकांना आपला प्राण जो आहे हा या देशाच्या एकता आणि अखंडतेच्या साठी आणि दहशतवादाच्या विरोधात हा प्राण हरपावायला लागला होता. या सोबतच ज्या आपल्या लढाया झाल्या 47ची, 61ची, 65ची, 71ची, कारगिलच्या आणि दरम्यानच्या काळात जो काही तणाव होता भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा, तिथे गोळीबार असेल, शांती सेनेच्या अनुषंगाने असेल, या सगळ्यांमध्ये लष्कराच्याही मोठ्या प्रमाणावर लष्करातल्या सैनिकांचा आणि अधिकाऱ्यांचा देखील त्यामध्ये हुतात्म्य त्यांनी पत्कारलं होतं. थेट काल परवाच्या जो ऑपरेशन सिंदूर पर्यंत जे लष्करातील होते आणि देशाला ज्यांनी बलिदान देशासाठी दिलं अशा सर्वांचं बलिदान हे स्मरणात ठेवण्याकरता, त्या बलिदानाच्या अनुषंगाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल भारत महाराष्ट्रभर जय हिंद जरा याद करू कुर्बानी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर काल अभिवादन करण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्रभरात तिरंगा रॅली यशस्वीरित्या आयोजित झाली. आम्ही पुनश्च एकदा या सर्व हुतात्म्य पत्कारलेल्या, बलिदान दिलेल्या व्यक्तींना अभिवादन करतो. लष्करातील सर्व बलिदान झालेल्या अधिकाऱ्यांना, सैनिकांनाही अभिवादन करतो आणि यांचं बलिदान हे आम्ही स्मरणात ठेवू हे सांगत असताना पुनश्च एकदा ऑपरेशन सिंदूरचं अभिनंदन देखील या निमित्ताने आम्ही करतो. दुसरीकडे दुसरा जो जय जवान आणि जय किसान, दुसरीकडे जो किसान आहे हा आपल्या धुऱ्यावर, आपल्या बंधाऱ्यावर तिथे तोही जीवन मरणाची लढाई ही लढत आहे आणि त्याच्याही प्रती आम्ही आमच्या संवेदना आणि त्याच्या एकंदरीत असलेल्या परिस्थितीच्या संदर्भात सरकारने डोळस दृष्टिकोनातून बघावं. कर्जमाफी त्यांना द्यावी. खरीप हंगाम पुढे आलेला आहे, कुठलंही नियोजन नाही आणि खतांचा तुटवडा असेल, बियाण्याचा काळा बाजार असेल, शेतमालाच्या भावाचा प्रश्न असेल, या संदर्भामध्ये सरकार चुप्पी साधून आहे आणि या किसानाच्या ज्या समस्या आहेत त्या अनुषंगाने देखील कालच्या पूर्ण आमच्या जय हिंद रॅलीमध्ये जय जवान जय किसानचा नारा दुमदुमला आणि या दुसऱ्या घटकाच्या संदर्भात देखील आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या शासन स्तरावर आम्ही रेटल्या आहेत. नवे तर एक आंदोलनात्मक भूमिकाही घेतली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मी प्रदेश अध्यक्ष या नात्यानं अमरावती या ठिकाणच्या विशाल अशा पदयात्रेमध्ये काल ट्रॅक्टर रॅलीमध्ये, जय हिंद रॅलीमध्ये काल मी सहभागी झालो होतो. आज एकंदरीत महाराष्ट्राची सकाळी धुळे या ठिकाणी घडलेली जी समोर आलेली घटना आहे ही महाराष्ट्राचं पॉवर स्ट्रक्चर जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट स्वरूपात उभं करणारी ही बाब सर्वांच्या निदर्शनास आली आहे. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 4 पॉवर सेंटर्स ही भ्रष्टाचाराची आणि सत्तेची उन्माद काय असतो याची 4 स्तरीय जी रचना आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे. पहिलं स्तर कोणचं तर मंत्रालय जे आहे, राज्य सरकार जे आहे हे 3 लोक चालवतात. एक भाजप मुख्यमंत्री, दुसरं शिवसेना उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, तिसरं अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी. हे 3 सत्ता ज्या आहेत एकत्रित करून जी महायुती झालेली आहे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून सर्व सरकारी निर्णय, सर्व शासकीय निर्णय हे राज्य स्तरावर घेतला जात आहे आणि तिथे फार मोठ्या प्रमाणावर हा भ्रष्टाचार होत आहे आणि सर्व निर्णय हे केंद्रित झालेले आहेत एक उपमुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांजवळ. कुठलीही कल्याणकारी योजना नाही,
कुठलेही शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय नाहीत, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कुठल्याही योजना नाही. जे निवडणुकीत दिलेले जे आश्वासन होतं या आश्वासनाचा यंदा विसर पडलेला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देण्याकरता पैसे नाही, लाडकी बहिणीचे अनुदान वाढवण्याकरता पैसे नाही, ठेकेदारांचे देय देण्याकरता पैसे नाही. मात्र 88,000 कोटीचा हा एक शक्तीपीठ महामार्ग करण्याकरता हे उतावळे झालेले आहेत. तर हा सर्व पैसे खाण्याचा आणि भ्रष्टाचाराचा अनुषंगाने धार्जिण्याचे निर्णय हे राज्य सरकार घेत असताना फक्त हा तिघांपुरतं हे राज्य सरकार आहे. हा एक पहिलं स्तर. तर दुसरं स्तर मंत्री पातळीवर आहे आणि मंत्र्यांना मंत्री केल्यानंतर त्यांच्या खात्याचे निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार नाही. म्हणून त्यांना जाऊन कुठेतरी जागीरदारी दिली आहे की तुम्ही जा आणि पालकमंत्री म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये जो काही धुमाकूळ घालायचा आहे तो घाला. आणि दुसरं जे स्तर आहे मंत्र्यांचं, हे प्रत्येक जिल्हा स्तरावर पालकमंत्री स्वरूपामध्ये हे स्ट्रक्चर उभं राहिलेले आहे. मग रेतीच्या घाटाचा लिलाव असो, रेतीची त्या ठिकाणी वाहतूक असो, डीपीटीसीचा पैसा विकल्या जाण्याच्या संदर्भात होत असणारे मोठे आरोप असो, त्या जिल्ह्यातून शोषण हे सुरू आहे. हा दुसरं सत्तेचं स्तर, दुसरा भ्रष्टाचाराचं स्तर हे पालकमंत्री मंत्री पातळीवर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. तर तिसरं जे स्तर आहे की जे स्वतःला पॉवरफुल आमदार समजतात किंवा तुलनेने ते सिनियर आहेत, मात्र हे तिघांचं सरकार असल्यामुळे मंत्रिमंडळात स्थान भेटू शकत नाही. म्हणून यांना आता समित्यांचे प्रमुख नेमलेले आहे आणि हे त्या समित्यात जाऊन समित्यांचे प्रमुख म्हणून हे त्या जिल्ह्यात जाऊन तिथे छापेमारी हे करतात आणि या छापेमारीतून तिथे जाऊन ब्लॅकमेल करणं, लोकांवर कारवाई करत असल्यास सांगणं, विधिमंडळ सार्वभौम विधिमंडळाचे एक उपसमिती या नात्याने गेल्यानंतर तिथे त्यांना कारवाई मोठ्या प्रमाणात करता येते. तसे वैधानिक अधिकार त्यांच्याजवळ असल्यामुळे त्या अधिकारांचा गैरवापर करत असतानाची धाक दाखवून दबक टाकून तिसऱ्या स्तरावर काही वजनदार जे आमदार आहेत ते कार्यरत आहेत. आणि या वजनदार आमदार कार्यरत असल्याचा पुरावा हा धुळ्याच्या रेस्ट हाऊसच्या विश्रामगृहाच्या खोली नंबर 102 मध्ये जे गबाड सापडलेले सुमारे 2 कोटी रुपयांचा हा पैसा एवढा आला कुठून? जर एक शासकीय कर्मचारी आहे त्याच्या खोलीमध्ये एवढा मोठा पैसा सापडतो तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले का? त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं का? जे रेस्ट हाऊस दिलं होतं आणि जिथे एवढी रक्कम सापडली त्याच्या कार्यकाऱ्यांनी त्यावर काय कारवाई केली? आणि तो कर्मचारी ज्यांचा पीए आहे आणि समितीच्या अंदाजपत्रक समितीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी गेला होता त्या अर्जुन खोतकरांवरही गुन्हा दाखल केला का? हे सर्व प्रश्न जे आहेत हे कशा पद्धतीने हे सरकार काम करते, भ्रष्टाचार करते याचा हा नमुना आहे. त्यामुळे धुळ्या या ठिकाणी सापडलेले पैसे हे एका पीएच्या खोलीत जर 2 कोटी रुपये सापडतात तर 50 खोके एकदम ओके हा जो दिला गेलेला नारा होता हा सत्य होता हेही याचाही पुरावा यातून मिळतो. आणि खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की पीएच्या खोलीत पैसे सापडले, जर या सत्ताधारी आमदारांच्या घरी जर ईडीने किंवा पोलिसांनी छापे मारले तर यांच्या घरात किती पैसे निघतील? त्यामुळे साध्या पीएजवळ एवढे 2 कोटी रुपये आहेत, त्यांच्याजवळ शेकडो कोटी रुपये यांच्या घरात हे यांनी लपवून ठेवल्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आणि या निमित्तानं हे सापडलेले पैसे हा भ्रष्टाचार कशा पद्धतीनं फडणवीस सरकार करत आहे याचा हा मोठा पुरावा सापडलेला आहे. तात्काळ सुरुवात फडणवीस स्वतः जर भ्रष्टाचारामध्ये त्यांचा सहभाग नसेल आणि ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे मोदीजी जर खरंच सांगत असतील तर त्यांनी तात्काळ स्वरूपामध्ये या आमदारांवर आणि त्या एकंदरीत प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. नाही तो मैं भी खाऊंगा आप भी खाओ हे सरकारचं धोरण असल्याचं यातून आपसूक स्वरूपामध्ये स्पष्ट होईल. हे सत्तेचं तिसरं महाराष्ट्र सरकारचं एक तिसरं ट्रायल झालं. आता चौथं ट्रायल जे आहे, चौथं जे स्तर आहे ते म्हणजे सत्ताधारी आमदार. आणि सत्ताधारी आमदार त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांनी हावदोस घातलेला आहे. तो शासकीय निधी विकण्यासंदर्भातले प्रकरण असतील, त्या ठिकाणी नंबर 2चे जे धंदे अवैध व्यवसाय ते चालण्याचा विषय असेल, कुठून मोठ्या प्रमाणात खंडणी करण्याचा प्रकार असेल, या चौथ्या स्तरावर आमदारांच्या स्तरावरही भ्रष्टाचार चालू आहे. त्यामुळे 4 स्तरावर फडणवीस सरकार हे भ्रष्ट आहे आणि या 4 स्तरावरचा भ्रष्टाचार जो आहे या धुळ्याच्या प्रकरणातून समोर आलेला आहे. आणि हा येत असताना अंदाजपत्रक समितीच्या वैधानिक स्वरूपाच्या जर त्या ठिकाणी आदेशांच्या पीएच्या खोलीमध्ये जर एवढे पैसे सापडतात तर याची थेट स्वरूपाची जी जबाबदारी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. आणि एकनाथ शिंदे जे आहेत हे या टोळीचे प्रमुख आहेत का
या टोळीचे मुखी आहेत का, या भ्रष्टाचारी टोळीचे प्रमुख आहेत का, मुखी आहेत का, हा एक प्रश्न या निमित्ताने कुठेतरी उपस्थित होतो. तर दुसरीकडे सगळे जे गुन्हेगार आहेत हे राष्ट्रवादी कसे, राष्ट्रवादीमध्ये ही गुन्हेगारांचा पक्ष हा असल्याचं हे पुण्याच्या हागोणे प्रकरणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आधी काय ती पोर्शे कार होती, त्या कारने एक मध्यधुंद तरुण एका सामान्य नागरिकाच्या अंगावरून ती गाडी चालवतो आणि अशा व्यक्तीला वाचवण्याकरता राष्ट्रवादीचे आमदार रात्रभर त्या ठिकाणी जाऊन बसतात. त्यांच्या पदाची, त्यांच्या पक्षाची सगळी शक्ती जी आहे ती त्या कार चालकाला वाचवण्याकरता ते पणाला लावतात. हे प्रकरण आहे. कोयता गँगच्या माध्यमातून जे सापडले गुंड आहेत ते देखील राष्ट्रवादीच्या संबंधित आहे. कुठे अनाथ आश्रमच्या नावाखाली आश्रम चालवत असताना लेकी बाळींना विकण्याचा धंदा करणारा माणूस हा देखील राष्ट्रवादीच्याच अनुषंगानं त्याचं नाव समोर येत आहे. नाशिक नांदेडमध्ये तर जो वरली मटक्याचा किंग आहे, वरली किंग जो आहे त्याला थेट पक्षामध्ये प्रवेश दिला जातोय. हे काय चाललंय, म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष आहे का गुंडांची टोळी आहे, हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न निर्माण होतो. आणि जर राष्ट्रवादी पक्ष गुंडांची टोळी आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत का या सर्वांच्या आका आहेत, हा प्रश्न या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर उभा येऊन टाकलाय. त्यामुळे सत्ता आणि सत्तेचं जे भ्रष्टाचार आहे आणि सत्तेचं जे गुंडागर्दीकरण जे चाललंय, जे टोळी आका या स्वरूपामध्ये जे शासन वागतंय याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि तात्काळ स्वरूपामध्ये राष्ट्रवादी पक्षातील सर्व जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय कारवाई करणार का त्यांना मोकाट सोडाल, हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तर दुसरीकडे या जाऊन ज्या लुबाडणूक करणाऱ्या आणि खंडणी जमा करणाऱ्या गँगचे मुखिया म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब आहेत हे आता त्यांच्या टीमला समजून सांगणार आहे का त्यांना देखील आता दुबईला जाऊन कुठेतरी स्थायिक होण्याचा सल्ला देणार आहे. हे सर्व प्रश्न आज महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे आले पाहिजे आणि सरकारने यावर बोललं पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. सर, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे की धुळ्यातलं जे कॅश कांड प्रकरण आहे त्याच्यामध्ये SIT स्थापन केली जाईल आणि एथिक्स कमिटी बनवून स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश सूचना अध्यक्ष आणि सभापतींना केलेले आहेत. एवढं काफी एथिक्स गुंडाळून ठेवलेले आहे हे या निमित्ताने ते मान्य करत आहेत का, हा एक प्रश्न आहे. आणि आम्ही धुतल्या तांदळाचे आहोत असा टेंबा मिरवणाऱ्या फडणवीसांनी आता कुठेही चोपडे शब्द किंवा SIT किंवा चौकशी यासारखं न करता अहो तुम्ही कारवाई का करणार आहे, तुमच्याकडे थम्पिंग मेजॉरिटी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे सत्ता महाराष्ट्रातल्या जनतेने सोपवलेली आहे, ती चोरीच्या माध्यमातून जरी असली तरी आज सत्ता तुमच्याजवळ, कारण हे निवडून जे आलेले आहेत हे मतांची चोरी करून निवडून आलेले आहेत. हे निवडणूक आयोगाला गाफील ठेवून निवडून आलेले आहे. हे चोरीचं लांड्या लबाडीचं हे सरकार आहे आणि या सरकारला आता त्यांच्याजवळ जी सत्ता मिळाली त्या सत्तेतला याचा दुरुपयोग आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यांनी जे उत्तर दिलं या निमित्तानं हे उडवाउडीचं उत्तर आहे. यानंतर ते काय सांगतील की आता समितींनी आपला दौरा रद्द करावा, म्हणजे जो प्रस्तुत दौरा होता अर्जुन खोतकरजींचा तो आता दौरा प्रलंबित करतील. कुठे पंचायत राजचे दौरे असतील त्यांना दौरा म्हणतील. अहो लोकशाही चालवायची आहे का ठोकशाही आणि भ्रष्टाचार करायचा आहे? कारण या समित्या काय करतात तर सरकारला एक फीडबॅक असतो, तो फीडबॅक मिळाला पाहिजे म्हणून धारासर्व काय चाललंय हे सार्वजनिक सभागृहाच्या सदस्यांनी जाऊन बघावं. पण हे त्या ठिकाणी जाऊन काय करतात, ते पैसे खायचे धंदे करतात. म्हणजे आपल्याला भ्रष्टाचार थांबवण्याच्या नाटक करत असताना लोकशाही पण आपण थांबवतात आणि दुसरीकडे भ्रष्ट लोकांना पाठीशी घालतात, हे या निमित्ताने सिद्ध होत आहे. एकंदरीत महिला आयोग जो आहे हा महिला आयोग फक्त राजकीय टेंबा मिळवण्याचं काम कुठेतरी करतोय. महिला आयोगाची या प्रकरणातली आणि यापूर्वीच्या सर्व प्रकरणातली भूमिका ही निंदनीय आहे. महिला आयोगाची जी सॅनिटी आहे, महिला आयोगाची जी संवेदन क्षमता, संवेदनशीलता त्यामध्ये असली पाहिजे, ही पूर्णतः गुंडाळून ठेवलेली आहे. आणि राजकीय सादरीकरण आणि राजकीय टेंबा निर्मीकरण हे दुर्दैवाने आज त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्या एकंदरीत या महिला आयोगाच्या कार्यपद्धतीचा आम्ही धिक्कार करतो. धुळ्याच्या इन्क्वायरीचा हे सरळ मॅटर आहे, यामध्ये इन्क्वायरी करण्याची गरजच नाही. तो जो PI आहे तो पहिले
पैसे जमा करायला गेला होता, हे अजून आपसूक सत्य जे आहे आता सगळ्यांच्या समोर येईल. आताच्या कंगनाला आरसा कशाला, त्यामुळे हे तिथे कशाला गेले तर समिती येण्याच्या आधी तुमच्या कारवाई म्हणून पैसे जमा करायला गेले. त्यांनी पैसे जमा केले, तो मुद्देमाल सापडला. आता त्या समिती प्रमुखांवर आणि त्यांनी पैसे जमा केले त्याच्यावर आणि त्या पैसे ज्या अधिकाऱ्यांनी दिले त्यांच्यावर याच्यावर गुन्हे दाखल करावे तात्काळ स्वरूपात. सर, वैष्णवी भगवणे प्रकरणामध्ये दीर आणि सासरा अजूनही फरार आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर मानलं जाते. बाळाचे सुद्धा हाल केले, कसं पाहताय? ज्या पुणे शहरात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्याच पुणे शहरामध्ये वैष्णवीची हत्या होते. ही पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या सगळ्यांना एक चिंतन करायला लावणारी ही घटना आहे. पुणे शहरातून मुलींची पहिली शाळा काढली आणि मुलींची शाळा काढली म्हणून हा धर्म उडवायला निघालेली आहे सावित्री आई फुले असं हिनवणारी जी मनोप्रवृत्ती होती ही दुर्दैवाने आजही आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये जिवंत आढळून येते. आणि या प्रतिगामी प्रवृत्तीची पाठराखण करणारा आणि स्त्री पुरुषांच्या महिलांच्या सक्षमीकरणाकरता आणि स्त्री पुरुष समानतेकरता विरोध करणारा जो विचार होता हा भाजपचा विचार आहे. आणि या भाजपच्या विचाराच्या विरोधात महाराष्ट्रातली पुरोगामी चळवळी उभी राहिलेली आहे. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे महिलांना समतेचं स्थान, बरोबरीचं स्थान देणारा महाराष्ट्र म्हणतो. महाराष्ट्राने भारतामध्ये सर्वात आधी महिलांचं धोरण राबवलं. पंचायत राजच्या माध्यमातून महिलांना आपण प्रतिनिधित्व करण्याचं आरक्षण दिलं. पुढे चालून नोकऱ्यांमध्ये महिलांचं आरक्षण दिलं. त्यामुळे जेव्हा पूर्व सरकार होते तेव्हा महिलांच्या समतेसाठी आणि त्यांना सक्षम करण्याकरता धोरणं राबवल्या गेली. मात्र भाजप जे आहे हे भाजप प्रतिगामी आहे. महिलाच्या समानतेचा हा विषय त्यांना मान्य नाही. कारण त्यांची ज्या ग्रंथावर श्रद्धा आहे त्या ग्रंथाच्या श्रद्धेमध्ये महिलेला हे अत्यंत खालचं स्थान हे त्यांनी दर्शवलेलं आहे. आणि आज भाजप जी आहे ही बंच ऑफ थॉट नावाच्याही पुस्तकामध्ये या प्रतिगामित्वाला त्यांनी मान्यता दिलेली आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा त्यांनी बाद करून त्या ठिकाणी स्त्री पुरुषांचा भेद दर्शवलेला आहे. आणि अशा विचारांचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहे आणि ते राज्य करत असण्याचा तो बळी आहे का हा देखील एक चिंतनाचा विषय आहे. मात्र सावित्रीबाई फुले या ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढल्या त्या प्रवृत्तीच्या विरोधात आज तुम्हाला आपल्याला सगळ्यांना लढण्याची आवश्यकता आहे. हा वैष्णवींच्या रूपाने आणि एकत्रित घटनेचं प्रारूप स्वरूप हे आपल्याला दर्शवतं की ही मानसिकतेचा हा विषय आहे आणि घुसटलेली मानसिकता आणि स्वतः हिंदू म्हणून टेपा मिळत असताना महिलांना बाजूला ठेवून दुय्यम स्थान देण्यामागचे जे परिणाम आहे त्याची ही परिणिती कुठेतरी आहे. हा श्रीमंतांचा आणि गरिबांचा प्रश्न नाही तर हा मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष ज्या गावात झाला त्या गावांमध्येच वैष्णवीची अशा प्रकारे हत्या होणं हे दुर्दैवी आहे. सर, हिंदी में धुले कैश कांड मामले में जानना चाहेंगे. एक तो वो करोड़ों रुपए की कैश जो है वो बरामद हुई है, वो भी एक पीए के रूम से बरामद हुई है, ये साफ साफ तौर पर दिखाई दे रहा है. बावजूद इसके एसआईटी का गठन किया जाता है और इसकी जांच के आदेश दिए जाते हैं. आपकी क्या मांग है? ये खुला मामला है, इसमें जांच की गुंजाइश नहीं है क्योंकि जो सरकारी रेस्ट हाउस है उस सरकारी रेस्ट हाउस में सरकारी कर्मचारी जो एक समिति प्रमुख का पीए है उनके कमरे पे बुक किए हुए कमरे में ही इतना बड़ा पैसा मिलता है. तो इसमें कोई एसआईटी की गुंजाइश नहीं. ये पैसा किसने दिया, क्यों दिया और किसको जाने वाला था, ये तीनों सवाल जो है वो जाहिर है. तो उस कर्मचारी पर और उनके जो समिति प्रमुख है उन पर तात्काल स्वरूप में उनको हिरासत में लिया जाए, उन पर केस चलाया जाए और पैसे जो देने वाले लोग थे उन पर भी मुकदमा दर्ज किया जाए. लेकिन गृह राज्य मंत्री योगेश कदम तो कह रहे हैं कि किसी के पास वो पैसा नहीं मिला है और वहां पर गेस्ट हाउस में जो रूम होती है वो किसी लोक प्रतिनिधि की नहीं होती है, तो जांच पूरी होने तक रुकना चाहिए, जल्दबाजी हो रही है. ये वही कदम है कि जिन्होंने पुणे के जो बस स्टैंड है उस बस स्टैंड में जाकर वो महिला जो है, पीड़ित जो महिला है, वो चिल्लाती तो उस पर बलात्कार नहीं होता, ये कहने वाले भी स्वारगेट मामले के यही मंत्री है. इनको बेबुनियाद और हास्यास्पद बयान करने की आदत है. पुणे की घटना पर क्या कहेंगे? जिस तरह महिला को प्रताड़ित किया गया उसकी खबर आ रही,
बाद में आत्महत्या की बात की जा रही है और अजित पवार की पार्टी से ही तमाम इस तरह की घटनाएं लगातार सामने आ रही है, क्या कहेंगे? अजित पवार की पार्टी के जानिब से जो महाराष्ट्र के जो गुंडा लोग जो है उन्हीं के पार्टी से कैसे निकल के आ रहे हैं, एक बहुत बड़ा सवाल है। भीड़ से उन्हीं के पार्टी के जो लोग थे वही हत्या के मामले में, संतोष देशमुख की हत्या के मामले में उनका ही नाम सामने आया। उसके बाद पुणे में भी जो है कोयता के उसी में उन्हीं की पार्टी के लोगों का नाम था। इतना ही नहीं तो वहां पर जो अनाथ आश्रम के नाम पर एक गोरख धंधा जो चल रहा था महिलाओं के शोषण का, वो भी उन्हीं के पार्टी से किसी जो नेता था उन्हीं का नाम उसमें था। जो पोर्शे कार का मामला है एक्सीडेंट का, चलते लोगों को कुचलने का, उसमें भी उन्हीं के पार्टी के लोगों ने जो आरोपी जो है उसको बचाने का काम किया था। और अभी ये वैष्णवी के हत्याकांड में भी उन्हीं के पार्टी के लोगों का नाम आ रहा है। इतना ही नहीं तो नांदेड़ में जो मटका किंग है उसको भी पार्टी ज्वाइन करवाने का मामला ताजा है। तो कुल मिला के ये सारे गुंडे जो है ये अजित पवार के राष्ट्रवादी दल में ही कैसे है, ये एक सवाल है। और ये सब सवालों से घिरा जो मामला है और इतना संगीन जो अपराध पुणे में हुआ है उसको मद्देनजर हम सवाल पूछना चाहते हैं कि अजित दादा पवार आप उप मुख्यमंत्री हो या आगा हो? सर, पब्लिक सिक्योरिटी बिल को लेकर जो सिलेक्ट कमेटी बनाई गई है उसकी कल बैठक हुई विधान भवन में। 12,000 ऑब्जेक्शंस इस बिल के विरोध में आए हुए हैं। आज तक का ये सबसे बड़ा आंकड़ा है। बावजूद इसके जो बावनकुड़े है इस समिति के अध्यक्ष और मिनिस्टर, उनका कहना है कि नक्सलिज्म को रोकने के लिए आने वाले मानसून सत्र में फिर से इस बिल को टेबल किया जाएगा। नक्सलवाद का नाम बताकर ये उनके खिलाफ में या गणतंत्र के सिपाही, लोकतंत्र के सिपाही के नाते जो जिम्मेदारी निभाते हैं उन पर अंकुश लगाने का एक प्रयास है। जैसे ईडी के माध्यम से उन्होंने बहुत सारे विपक्षी नेताओं को उन्होंने घेरने का प्रयास किया, उसी प्रकार से अभी समीक्षकों को, साहित्यिकों को और सोशल एक्टिविस्ट लोगों को और राजनीतिक लोगों को आवाज, जनता की आवाज और संविधान की आवाज उठाने से रोकने के लिए वो ये बिल लेके आ रहे हैं। इसकी मंशा जाहिर है कि गणतंत्र के खिलाफ इनका सारा मोटस ऑपरेंडी है और वो किसी प्रकार से भी वो सच बात सुनना नहीं चाहते, केवल खुद का महिमा मंडल करने में ही वो खुश है और उसके लिए बिल लेके आ रहे हैं। सर, एक्सटर्नल अफेयर मिनिस्टर एस जयशंकर ने सर से खारिज किया है कि डोनाल्ड ट्रंप ने कुछ सीज फायर नहीं करवाया था। इंडिया और पाकिस्तान की बातचीत होकर सीज फायर हुआ था, क्योंकि अभी फिर से डोनाल्ड ट्रंप का बयान आया सीज फायर को लेके और कहा कि ट्रेड दोनों के साथ, इंडिया पाकिस्तान के साथ होगा, इस वजह से इन्होंने वॉर को सीज फायर किया। क्या कहेंगे? इस प्रकार से बयान देने से पहले शर्म आना चाहिए इनको कि सच्चाई जो है वो भारत के नागरिकों से छुपा रहे हैं, और शर्म आना चाहिए। मैं इसलिए भी कह रहा हूँ कि आए दिन डोनाल्ड ट्रंप जो है वो भारत के खिलाफ में या सीज फायर को लेके वो बयानबाजी उनकी चल रही है। तो इससे जो शिमला करार जो समझौता हुआ था और शिमला समझौते में ये द्विपक्षीय ही ये मामला है और हम इसको मिलकर हल करेंगे, ये बात उन्होंने कही थी। कश्मीर मुद्दा भी जो है वो कश्मीर जो है भारत का अविभाज्य अंग है और कश्मीर को लेकर हम कोई चर्चा नहीं करेंगे, ये भी भारत का स्टैंड था। मगर अभी सीज फायर कहीं और से होता है और सीज फायर यदि मोदी जी सीज फायर करते तो उनका ट्वीट क्यों नहीं है? वो तो भाई और बहनों आज रात के 8 बजे के बाद वाले जो भाषण है उनके तो बड़ा सुनने का भारत को सौभाग्य मिला है। अब उसी प्रकार से कोई वो तात्काल स्वरूप में प्रेस करके सीज फायर की जानकारी देते तो हम समझ सकते थे, मगर 7 समंदर पार सीज फायर की घोषणा होती है और उसमें जो अल्फाज जो थे, जो शब्द का चयन डोनाल्ड ट्रंप ने किया, ये भारत की जो अस्मिता है उसके खिलाफ में दिया गया उनका ये बयान है। इसलिए जो सीज फायर और सारी लड़ाई को लेकर जो सवाल खड़े हैं, कोई कितने विवाद हमारे गिरे, इसको लेकर जब आज भारत की जो छवि है वो अंतरराष्ट्रीय स्तर पर उसकी चर्चा हो रही है, तो ये सारे सवालों के जवाब जो है वो देना चाहिए। और अभी सभी सांसदों को जो बाहर भेज रहे हैं तो वो उसमें भी शिमला समझौता का कहीं भंग नहीं होना चाहिए, इसका भी ध्यान रखना चाहिए। नहीं तो आप विश्व में जाके जो क्या चीजों का ढिंडोरा पीट रहे हो, ये ऐसा बैकफायर हम पे नहीं होना चाहिए, इसका भी पूरा ध्यान रखना चाहिए। मगर ये सारा जो है ये कठपुतली नचाने का काम ये डोनाल्ड ट्रंप कर रहा है, ये जो आरोप हो रहा है उससे भारत सरकार को एक कड़ी भूमिका लेकर उसका खंडन करना चाहिए। भारत सरकार
विदेश मंत्री बार बार बता रहे कि उनका कोई रोल नहीं था इसमें, बायोमेट्रिक की चर्चा हुई है और सलमान रुश्दी का एक बयान आया था आप ही के पास से, तो उन्होंने कहा कि डोनाल्ड ट्रंप जबरदस्ती से इस मामले में घुसने का प्रयास कर रहे हैं और क्रेडिट लेने का प्रयास कर रहे हैं। सीज फायर की घोषणा यदि मोदी जी करते या दोनों के राष्ट्र के प्रधान करते तो ये सवाल खड़े नहीं होते। ये इसकी घोषणा जो है ये भारत में नहीं हुई, पाकिस्तान में नहीं हुई, अन्य किसी प्लेटफॉर्म पर नहीं हुई। ये कहां से हुआ और ट्वीट कहां से हुआ और वो वीडियो जो है ये सब जानते हैं। तो हमारे जयशंकर जी बता दें कि वीडियो फर्जी है, वो वीडियो जो है वो सच नहीं है, वो झूठ है, जो ट्वीट है वो ट्वीट झूठ है, ये वो बताए। और उनका जो बयान था कि हमने पहले ही पाकिस्तान को आगाह करके दिया था, उसका मतलब क्या है? तो ये तमाम जो सवाल है ये सवाल सरकार से है और सरकार ने इसका जवाब देना चाहिए, मगर हर बार की तरह मुद्दे को घुमाना, डाइवर्ट करना, इस प्रकार से नीति जो है वो बदकिस्मती से भाजपा अपनाते हुए दिख रही है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि कांग्रेस को ये नहीं पता है कि कौन सा ड्रोन है, खेती के लिए कौन सा ड्रोन लगता है और जो हमला करने के लिए कौन सा ड्रोन लगता है, ये बेवकूफ लोग हैं, इनको कुछ समझाने की जरूरत नहीं है। इस तरह से बयान आया देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस जी का कहने का मतलब ये है कि वही सारे ज्ञानी हैं, भाजपा के पास ही सारे ज्ञान का भंडार है और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जो है वो सर्वज्ञ है, बाकी दुनिया में किसी के पास किसी चीज की जानकारी नहीं है। उनका अहंकार है, ये उनका अहंकार उनको मुबारक हो, मगर मनमोहन सिंह जैसे जो अर्थतज्ञ लोग हो गए या बड़े बड़े जो साइंटिस्ट हो गए, ये तो किसी दल के नहीं थे, पार्टी के नहीं थे, कुछ पार्टी के भी विपक्ष के भी लोग थे, मगर ये ज्ञान जो है उन पर हमारा ही हक है, अधिकार है, ये उनकी बातों से झलकता है, जिसके खिलाफ शाहू फुले अम्बेडकर का संघर्ष लगातार जारी रहा था। जिस तरह से खड़गे जी का बयान आया था और एक्टिवा जी का बयान, इन बयानों को लेकर राहुल गांधी की जो पाकिस्तान में वीडियो रिलीज हो रहे हैं उसको लेकर बीजेपी पोस्टर रिलीज कर रही है और राहुल गांधी को पोस्टर बाय बता रही है पाकिस्तान का, और आपके नेताओं को कह रही है कि ये पाकिस्तान की भाषा में। बीजेपी का आरोप है कि राहुल गांधी पाकिस्तान में रोजाना जो हेडलाइन, जो सच जो है वो बोलने की हिम्मत सरकार ने दिखाना चाहिए। राहुल जी का कोई पोस्टर कोई नहीं आ रहा है, वो सरकार के साथ है। सिंदूर जो मामला है, ऑपरेशन सिंदूर का, वो पूरी तरीके से उसके पक्ष में है और उसके जीत के लिए उन्होंने शुभकामनाएं भी दी। इतना ही नहीं तो राहुल गांधी के दिशा निर्देश पर ही और कांग्रेस के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे की सूचना पर पूरे देश में कांग्रेस पार्टी तिरंगा लहराते हुए तिरंगा रैली का आयोजन कर रही है। ये बीजेपी खुद अपने आप में बहुत सारे सवालों से घिरी हुई है और वो घिरे हुए रहते हुए वो विपक्ष को ही निशाना साध रही, ये बिल्कुल बात समझ से परे है। साहेब, पुण्यातील हगवणे प्रकरणामध्ये आता जी माहिती येते त्यानुसार मोठ्या सून आहेत त्यांनी पण आरोप केलाय की त्यांना पण मारहाण केली जायची आणि महिला आयोगाकडे तक्रार केलेली, त्याची दखल घेतली गेली नाही। जर त्याच वेळी ऍक्शन घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा जीव वाचला असता। एकंदरीत प्रकरणात राष्ट्रवादी पक्षात एवढे गुंड एकत्रित कसे जमा झाले हाच मूलभूत प्रश्न त्याला समर्थन देणारा हा आरोप आहे आणि या आरोपामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राहतात आहेत का राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून राहतात आहेत का उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळच्या लोकांना हात लागला नाही पाहिजे संरक्षण देण्याकरता त्या उभ्या आहेत। हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि पुन्हा एकदा या सर्व घटना या अजितदादांकडे उल्लेख निर्देशाचा असा आहे की ते उपमुख्यमंत्री आहेत का आका आहेत, हाच प्रश्न या माध्यमात या आरोपाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित होतो। थँक्यू।